कि नमः कुञ्जविहारिण्यय स्वामी श्रीहरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। कि श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, है जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए शत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। दोनों हाथ उठा करके बोलिए शेरा वाली मैया की जय, रेणुका माता की जय, कुलस्वामिनी तुलजा भवानी माता की जय, बोधेश्वर महादेव की जय, देवी भागवत महापुराण की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मावली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद गुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। पार्वते पतये हर हर महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। जय जगदम्ब। ओम नमः शिवाय। श्री राधे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी, तुलजा भवानी, शेरा वाली, जोता वाली, बलिया वाली, खपरा वाली, मेहरा वाली, खंडवा वाली, पहाड़ा वाली, माता रानी आदि शक्ति भगवती पराम्बा जगदम्बा रेणुका देवी का चरित्र श्रीमद् देवी भागवत कथा इस संसार में 25 गुणों से ज़्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। ऐसी यह सुरस अबिट पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक माता रानी के समग्र चरित्र से ओतप्रोत माता रानी के दिव्य लीलाओं का गान जिसमें किया गया है, ऐसी परम संगीता श्रीमद् देवी भागवत कथा शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में प्रतिवर्ष की तरह समस्त ग्रामवासी बोधेगांव तालुका सेवगांव महाराष्ट्र में वारकरी सांप्रदायिक लोगों के माध्यम से अतैव विशिष्ट मंडल इसका है श्री रेणुका माता तरुण मित्र मंडल के द्वारा मुझे प्राप्त हुआ इस कथा का यह निमंत्रण और बड़े ही भव्य दिव्य भावों में चल रहा यह नवदिवसीय श्रीमद् देवी भागवत कथा भक्ति अनुष्ठान महामहोत्सव, इसका यह आज 5वां दिवस है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर कथा को पूर्णता की ओर ले जाएं, उससे पूर्व 4 दिनों से इस स्थान पर बह रही श्रीमद् देवी भागवत कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूले के मकरंदों का असस्वादन, रसस्वादन, अमृत पान करने के लिए आप और हमारे जैसे समस्त श्रोतृवृंद, भक्तिमती शक्तिमती माता बहनें, मेरे सब भाई लोग चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर गोते लगाने के लिए, स्नान करने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित है वह सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली दृश्य अदृश्य शक्ति
प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने भगवत चरण कमलानुरागी राजशक्ति शिवशक्ति पितृशक्ति धर्मशक्ति परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले सभी भक्तों को भागवत की परिभाषा में राधे राधे, वैदिक सनातन हिंदू धर्म की परिभाषा में जय श्री राम, महादेव की शिव महापुराण की परिभाषा में ओम नमः शिवाय, देवी भागवत की परिभाषा में जय माता दी, इस्कॉन वाले श्री संप्रदाय वालों को जय श्री कृष्णा, गरुड़ पुराण विष्णु पुराण की परिभाषा में नमो नारायण, वारकरी लोगों को रामकृष्ण हरि जय हरि, गौ सेवकों को ओम जय गो माता दी, धन निरंकार वाले कोई होंगे तो उनको धन निरंकार जी, स्वाध्याय वाले कोई दादा के भक्त होंगे तो उनको जय योगेश्वर, नरेंद्र स्वामी के कोई भक्त होंगे तो जय गुरुदेव, रामदेव बाबा के कोई भक्त होंगे तो उनको श्री गुरुदेव हरि ओम तत्सदिति। विशेष रूप से आज कथा में आपके गांव के भूमिपुत्र परम पूज्य हरि भक्ति परायण, कंफ्यूजन हो गया, महामंडलेश्वर दोपहर में जिनसे मेरी परिचय हुआ भेंट हुआ, बड़ा स्नेह उन्होंने हम पर बरसाया, लाड दुलार भी हम पर किया और बड़े भाई जैसे। बड़ी प्राचीन गद्दी है काशी केदारेश्वर महादेव मंदिर। आज थोड़ा सा विलंब कथा में 10-20 मिनट का हुआ, ये इसी कारण से हुआ कि दोपहर 12 साढ़े 12 बजे 2-4 लोग हम निकले यहाँ से, तो सीधा काशी केदारेश्वर जा पहुँचे। वहाँ के सभी दिव्य भावों का, उन प्राचीन तपोस्थलियों का अवलोकन अवगाहन अनुसारण किया, दर्शन किया, जी भर करके उसको देखा, थोड़ा चिंतन किया, थोड़ा सा वाचन किया, मनन किया उसका। वहाँ से महाराज जी के आश्रम में प्राप्त हुए प्राचीन तपोस्थली का दर्शन किया, अभिवादन किया, महाराज जी के भी दर्शन का लाभ हुआ, वार्तालाप का मौका हमको मिला। माता जी हमारे साथ थी, पंडित जी भी हमारे साथ में थे, और अपने पुंडलिक भाऊ और सत्यनारायण भाऊ, इनको मैं बहुत ज़्यादा नाम किसी का नहीं लेना है, लेकिन यही लोग हमको वहाँ पे लेके गए। ये यदि नहीं लेके जाते तो इतना प्राचीन स्थान हम नहीं देख पाते। आज काशी केदारेश्वर से फिर भगवानगढ़ को प्राप्त हुए और भगवानगढ़ से हरेश्वर को प्राप्त हुए। तो ऐसे हरिभक्ती परायण श्री बाबागिरी महाराज त्यांची इथे उपस्थित आहे। आपल्याही सोबत आणखीन कोणी आले असतील तर त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। कालपर्यंत आपण देवी भागवताची कथा श्रवण करत होतो। चतुर्थ स्कंदाला आपण पूर्णविराम दिला होता आणि 5वा स्कंद हा देवी भागवताचा विशिष्ट स्कंद आहे। यामध्ये देवीच्या प्राकट्याच्या कथेपासून तर देवीनं नानाविध अनेक अवतार धारण केले आणि अनेक राक्षसांचा संहार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कालखंडामध्ये केला। त्याचं सर्व समस्त चरित्र एकवटलेलं आहे। व्यासांनी जन्मेजयाला सांगायला सुरुवात केली। व्यासंवाच पुरा युद्धमभूत घोर देव दानव सेनयो पृथिव्यां पृथ्वीपाल महिषाख्ये महीपतो कि महिषो नाम राजेन्द्र चकार तप उत्तमं गत्वा हेमगिरो चोग्रम देव विस्मयकारकम। सगळ्यांना माहिती आहे महिषासुर म्हणजे काय आहे। दुपारी महाराजांसोबत माझा वार्तालाप झाला। मी वृंदावनला ज्या आश्रमामध्ये होतो महाराजजी, थोडीशी आमची म्हणजे आश्रमाची परंपरा आहे, गुरुकुल परंपरा। कथा मराठीत जरी असली तर पहिलं मंगलाचरण आणि पहिलं जे वक्तव्य आहे ते मला हिंदीतच द्यावं लागतं, असा नियम आहे। मी ज्या आश्रमात होतो, कधी कधी तुमच्या कृपेने मी कथा मराठीत करून घेतो, वैसा तो मेरा हिंदी में ही होता है। तर कुठल्याच प्रकारचा गैरसमज होऊ नये म्हणून हे सांगून मी पुढे जातोय, आहे की नाही। और कभी कभी दुपारी मी चर्चा करत होतो की एखादा शब्द जर का मला नाही आठवला, तुम्ही पाहिलं बरेच वेळेस माझी हॅमरिंग होते मराठीमध्ये सांगताना, की कारण की ज्ञानेश्वरी आणि गाथा या 2 ग्रंथाच्या मराठी वाचनाशिवाय इतर मराठी ग्रंथाचा माझा संबंध नाही आहे बऱ्याच वर्षापासून। ते आहे हिंदीमध्ये म्हणून काही काही शब्द मराठीचे आठवत नाही, पण ही विशिष्ट कृपा आणि अनुकंपा जगदंबा देवीची म्हणावं लागेल, वारकरी संतांची म्हणावी लागेल, माता पित्यांची म्हणावी लागेल की महाराष्ट्राचा पुत्र आहे, मराठी भूमीमध्ये जन्माला आलो
राहत जरी उत्तर भारतामध्ये असलो तरी कीर्तनाची शृंखला असल्यामुळे, वारकरी पिंड असल्यामुळे आणि हरिपाठ आणि काकड्याचं अनुष्ठान असल्यामुळे ही कृपा समजावी लागेल मला सर्वांची, मी ज्यांची नावं घेतली की मराठीमध्ये बोलता येतं. नाहीतर मग व्हायचं तसं, उत्तर भारतातून आलेल्या महाराजांकडनं लोक मराठी बोलण्याची अपेक्षा करतात, जे की शक्य नाही. उत्तर भारतातून एखादे कोणी महाराज आले तर आपल्याला वाटतं त्यांनी मराठी बोलावं, आहे की नाही. दुपारी विषय झाला माझा आणि महाराजांचा की कथेमध्ये रसाचं वर्षण झालं पाहिजे. रसो वै सह सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. अभंगाचा नंबर 201. तुकाराम महाराजांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेमध्ये या अभंगाचा नंबर 201 आहे. तुकाराम महाराज म्हटले, मी या रसाचं सेवन करतो, अनेकांनाही देतो, कारण की हा जो रस तुम्हाला आम्हाला इथे भेटतोय ना, हा रस मरण पावल्यानंतर जे लोक विष्णू परमात्म्याची भक्ती करून वैकुंठात जातील, जे शंकराची भक्ती करून कैलास लोकाला प्राप्त होतील, जे निष्कांचन भक्ती करून स्वर्ग लोकाला प्राप्त होतील, जे गायीची भक्ती करून गोलोकधामाला प्राप्त होतील, त्यांना देखील हा रस तिथे भेटणार नाही. वर्णन आहे भागवतामध्ये. स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्त्यय रसः, अतः पीपंतु सद्भाग्या मामा मुंचित करिहीचित. अध्याय नंबर 6 आणि श्लोक नंबर 83. श्रीमद भागवत महात्म्य. शुकौवाच. जो रस विष्णूच्या वैकुंठात भेटत नाही, शंकराच्या कैलासात भेटत नाही, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात भेटत नाही, इंद्राच्या स्वर्गामध्ये भेटत नाही, कृष्ण राधेच्या गोलोकधामामध्ये भेटत नाही, तो रस तुम्हाला आम्हाला इथे वारकरी संप्रदायाच्या पिंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन भेटतोय. काय कारण? या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. येथे मिळतो दैभात नाही, वैकुंठ ते मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदयपेटी करुण पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483. अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. 3204. अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची गाथ्या. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, सत्संगम च लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम, नाशम विदायहि तदोदयते विवेकम. यद्दर्शनंच विनिहंत शुभानि सद्यस्त्रियस्तनोदि भवदुःखदवार्दितानां. निःशेष शेष मुख गीत कथैकपाना, प्रेम प्रकाश कृतये शरणं गतोस्मि. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 73. श्रीमद भागवत महात्म्य. अनेक जन्माच्या पुण्यसंचयानंतर दुर्लभ अशा मनुष्याचा देह मिळाला. नुसता मिळाला नाही तर वारकरी पिंडात मिळाला, आणि वारकरी पिंडात मिळाल्याच्या नंतर माणसाचं हा माथा वारकरी संतांच्या चरणामध्ये त्यानं झुकवल्यामुळे त्याच्या तमरूपी मोहाचा आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला, आणि अध्यात्मरूपी विवेकाची ज्योत त्याच्या हृदयामध्ये प्रकट झाल्या कारणानं तुम्ही आम्ही इथे बसलो आहोत. हेच कारण आहे. त्याचं कारण हे आहे. तर रसो वै सह, रसावर्ण हा विषय निघाला. वार्तालाप झाला, मला खूप आनंद वाटला. नशिबातच होतं हे म्हणा, कारण की हे प्राचीन स्थळं पाहणं कोणाच्या नशिबात आहे. मी इकडे नसतो आलो, तुम्ही मला आग्रह नसता केला आणि तिकडे घेऊन नसता गेलं तर मला ते काही पाहिलं भेटलं नसतं. असे खूप प्राचीन स्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याचं दर्शन लोकांना नाही आहे, ज्याचं ज्ञान लोकांना नाही आहे, त्याची माहिती लोकांना नाही, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर कारपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो. भगवान श्रीकृष्णानेही नवरात्रीचं व्रत केलं. देवीच्या आज्ञेनं भगवान कृष्णानं कृष्ण अवतार धारण केला, दुष्ट कंसाचा संहार केला, रुक्मिणीसोबत विवाह केला. 3 पटराण्या भगवंताच्या, रुक्मिणी सत्यभामा जामवंती, कालिंदी मित्रविंदा नागनजिती, लक्ष्मणा भदरा या अष्टनायिका भगवंताच्या. 16,000 बायका भगवान श्रीकृष्णाच्या उपासना खंडाचे ऋग्वेदातले 16,000 मंत्र आहेत. 100 बायका भगवान श्रीकृष्णाचे उपनिषद आहेत. ऐतरीय उपनिषद, तैतरीय उपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, छांदोपनिषद, हे असे वगैरे वगैरे. आणि 8 ज्या बायका भगवान श्रीकृष्णाच्या वरती आहेत याला अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा भाव आपण दर्शन करत होतो देवी भागवताच्या 4th स्कंदामध्ये, की नर नारायण हे धर्माचे पुत्र झाले असता जेव्हा ते केदारनाथाची पार्थिव लिंगाची पूजा करून
बद्रिकाश्रमामध्ये 1000 वर्षाची तपश्चर्या करू लागले. इंद्राला भीती वाटली म्हणून इंद्रानं नरनारायणाची तपश्चर्या भंग करण्याकरता स्वर्गातून 16,099 अप्सरांना खाली पाठवलं. किती? 16,099 अप्सरांना खाली पाठवलं. 16,099 अप्सरांनी नर आणि नारायणाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजेच कृष्ण. द्वापार युगामध्ये 16,099 अप्सरांनी काम बीजाचा प्रयोग करून नरनारायणाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. अभिमान माणसाला भवतो म्हणून माणसामध्ये अभिमान नसावा परंतु स्वाभिमान जरूर असावा. अभिमानाच्या आवेशामध्ये भगवान नारायणांनी आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीवर जोऱ्यानं मारली. तेव्हा भगवान नारायणानं आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीवर मारल्यामुळे मांडी फाडून एक सुंदर बाई बाहेर आली आणि मांडीला संस्कृतमध्ये उर्व असं म्हणतात. भगवान नारायणाच्या उजव्या मांडीतून जी बाई बाहेर आली तिला नाव पडलं उर्वशी. आणि 16,099 ती कंप्लीट झाली 16,100वी. काय झालं? त्या किती होत्या इंद्रानं पाठवलेल्या? 16,099. ही झाली 16,100वी. ही म्हणली तुम्ही वापस जा. त्या बाकीच्यांनी हिला गुंगवलं की तू आमची मुख्य राणी हो आणि आम्ही तुझ्या मागे आपण भगवंताच्या बायका हो. और मग ह्या म्हणल्या तुम हमसे शादी करो. तो भगवान ने कहा मुझे धर्म संकट में मत डालो. मैंने हजारों साल की तपस्या की है. यदि 1000 साल की तपस्या करके भी मैं तुमसे विवाह करूं तो लोग मुझ पर कीचड़ उछालेंगे, लोग मेरी बुरी हालत कर देंगे. तुम चिंता मत करो. 28वें द्वापर युग में ये जो नर है ये अर्जुन बनेगा, मेरे बुआ कुंती का बेटा, और मैं नारायण कृष्ण बनूंगा. और मैं नारायण कृष्ण बन के जब 8 पत्नियों के संग विवाह करूंगा तो दीपावली के पहले दिन नरका चौदस के दिन प्राग ज्योतिषपुर नाम के नगर में जो भूमि से निकला हुआ भौमासुर नाम का पुत्र होगा वो तुमको बंदी बना लेगा विवाह से पूर्व. और मैं उस दिन ब्राह्मी मुहूर्त पर गरुड़ पर बैठ करके सत्यभामा को साथ लेकर के आऊँगा और उसका वध कर दूंगा. देव माता अदिति के कुंडल उससे छुड़ा लूँगा, वरुण का छत्र भी उससे छुड़ा लूँगा और आप सभियों से मैं विवाह कर लूँगा. आप सभियों को वो जब मैं कृष्ण होऊंगा और आप मेरी पत्नियाँ बनोगी तो सभियों को 10-10 पुत्र और 1-1 पुत्री की प्राप्ति होगी. तब दिया हुआ वचन भगवान ने कब निघाया? कृष्णाच्या बायका कोण होत्या त्याचं उत्तर देवी भागवतात मिळालं. हे असंच नाही आहे. भगवंतानं जर का एखादं वचन दिलं तर भगवंत त्याला जरूर पूर्ण करतात. आपल्यासारखं आहे का? मी इथालचं नाही बोलत आहे. हल्ली लोक खूप लबाडी करायला लागले. भैया जबान की कीमत है. यदि किसी को जबान दो ना तो मरते दम तक उसको निभाओ प्यारे, वरना जबान मत दो यदि आपसे नहीं हो रहा उसको पूरा. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाई. या 16,100 बायका ज्या आहे ना अनेक युगापासून कृष्णाच्या बायका व्हायची वाट पाहत होत्या. जशा गोपी कोण होत्या भागवतातल्या? त्या गोपी अनेक जन्मापासून रामायणातल्या संत होत्या. त्या गोपी रामाला एक आलिंगन देण्याकरता रामकृष्ण झाले आणि ते सगळे संत कोण झाले? ते सगळे संत गोपिका झाल्या. मेरे गुरुदेव की एक लाइन मुझे बड़ी पसंद आ रही है. विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण शास्त्री जी महाराज गाया करते हैं, यही भाव है गोपियों के मन में, यही भाव है संतों के मन में. जन्म जन्म से भूली तुमको है मेरे गोविंद ठाकुर, अब जा कर के हूँ जानी तुमको, अपना तुझे बनाना है. भगवान को यदि पाना है तो एक तो मीराबाई बन जाओ और दूसरा तो राधा बन जाओ. ना मैं मीरा ना मैं राधा फिर भी शाम को पाना है. पास मेरे तो कुछ भी नहीं है, चरणों में शीस झुकाना है. नाम मीरा नाम राधा, नाम मीरा नाम राधा. हरि बोल श्री राधे. हो जब से तेरी सूरत देखी कुसुम प्रेम की मूर्ति
सूरत देखी, जब से तेरी सूरत देखी, कुसुम प्रेम की मूरत देखी। हो अपना तुझे बनाना है, अपना तुझे बनाना है। नाम मीरा नाम राधा, नाम मीरा नाम राधा। हो फिर भी शाम को पाना है, फिर भी शाम को पाना है। पास मेरे तो कुछ भी नहीं है, पास मेरे तो कुछ भी नहीं। ओ चरणों में शीश झुकाना है, चरणों में शीश झुकाना है। नाम मीरा नाम राधा, नाम मीरा नाम राधा, नाम मीरा नाम राधा। मराठीमध्ये सुंदर अर्थ होईल याचा। नाही मी मीरा नाही मी राधा, बरं का मौल्यांनो, तरी पण मला कृष्ण पाहिजे। भगवान पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवान का दर्शन खाली हाथ नहीं लेना। पैसा नहीं है तो कम से कम एक पत्ता चढ़ा देना भगवान को, ऐसा धर्मशास्त्र भी गा रहा है, गीता का भी वचन है। खाली हाथ कभी भगवान का दर्शन नहीं होना चाहिए। मीराबाई और राधा रानी भी कह रहे हैं, पास मेरे तो कुछ भी नहीं है, जवळ तर माझ्या फुटकी कवडी सुद्धा नाही, तरी पण मला कृष्ण पाहिजे। नाही मी मीरा नाही मी राधा। या सगळ्या कथा सांगून भगवान रामावर देवीने कृपा केली, भगवान कृष्णावर देवीने कृपा केली, उथत्य नावाच्या भक्तावर देवीनं कृपा केली, शशिकला आणि एक आणखीन भक्त सांगितला देवीचा, सुदर्शन नावाचा राजपुत्र, त्यांच्यावरही देवीने कृपा केली। नोहे नोहे ज्या महिषासुराची कथा आपल्याला ऐकायची आहे, त्या महिषासुरावर सुद्धा देवीने कृपा केली। हा महिषासुर नावाचा राक्षस कोण होता हे जन्मेजयानं व्यासाला विचारलं कि कौन महिषासुर हुआ और क्यों उसने मेरू नाम के पर्वत पर 10,000 साल की उग्र तपश्चर्या की। तर 5व्या स्कंदामध्ये महिषासुराच्या जन्माच्या संबंधानं व्यास सांगू लागले की एक दानवश्रेष्ठ दस्यू नावाचा राक्षस होऊन गेला। माझा आवाज येतोय पाठीमागे? दानवश्रेष्ठ दस्यू नावाचा राक्षस झाला आणि त्या दस्यू नावाच्या राक्षसाला 2 मुलं होते। एकाचं नाव होतं रंभ आणि दुसऱ्याचं नाव होतं करंभ। हे रंभ आणि करंभ दस्यू मरण पावल्यानंतर राक्षस कुळांचे राजे झाले आणि राक्षस कुळांचे राजे झाल्यानंतर आपल्या राक्षसांचं कुळ वाढलं पाहिजे या संबंधानं तपश्चर्या करण्याचं दोन्ही भावांनी ठरवलं आणि दोघंही भाऊ तपश्चर्या करण्याकरता जिथे पंचनदीचा संगम आहे त्या पंचनदीच्या संगमाजवळ आले। तर मग करंभ जो होता, करंभ हा करंभ नावाचा राक्षस रसालवट नावाच्या वृक्षाच्या आश्रयानं अग्नीची सेवा करीत होता। तेव्हा इंद्रानं त्यांना फार दुःख दिलं। इंद्रानं मगरीचं रूप धारण केलं, देवराज इंद्रानं मगरीचं, मगरमच्छ बन गया आणि इंद्रानं मगरीचं रूप धारण करून दुष्ट करंभ नावाच्या राक्षसाचा पाय आपल्या मुखात ओढून मगर होऊन त्याला ठार मारलं करंभाला। आता करंभ तपश्चर्या करत असताना इंद्रानं ठार मारल्यामुळे रंभाला खूप राग आला की तपश्चर्या करत असताना जर का माझ्या भावाचा वध होतो तर आमची तपश्चर्या करून फायदाच काय आहे, हे जाणून त्याला खूप राग आला आणि म्हणून त्यांनी हातामध्ये धारदार शस्त्र घेतलं आणि शस्त्र घेऊन डाव्या हातामध्ये आपल्या डोक्याचे केश पकडून उजव्या हाताने आपला शिरच्छेद करणार तितक्यात अग्निदेवाचं प्राकट्य झालं आणि अग्निदेव म्हणाला, रुको बस, ऐसा दुस्साहस मत करो, क्योंकि ब्रह्म हत्या के 5 दोष शास्त्रों में गाए गए हैं। ब्रह्म हत्या 1, गौ हत्या 2, स्त्री हत्या 3, बाल हत्या 4 और मातृपितृ गुरु हत्या ऐसी पंचपातके असती ही, ऐसे जाणपा खगेंद्रा। भगवंत सांगत है गरुडा, सेल्फ अटेम्प्ट टू द मर्डर, स्वतःवरही स्वतःला मारण्याचा प्रयोग करणे म्हणजे स्वतः आत्मदहन करणे किंवा आत्महत्या करणे हे सुद्धा ब्रह्महत्येचं पातकच आहे। अशा व्यक्तीला कधीही
ज्या चतुमुक्ती असतील त्याच्यापैकी एकही मुक्तीची प्राप्ती होणार नाही. हां, गरुड पुराणामध्ये याचं दर्शन आहे की युद्धामध्ये एखादा कारगिलमध्ये शहीद झाला तर किती वर्ष स्वर्गात राहील, पाण्यामध्ये एखादा जर का प्रयागाला शहीद झाला तर किती दिवस त्याला अनशन केलं, उपवास करून जर का त्याचा तो मृत्यू झाला तर किती दिवस तो स्वर्गामध्ये राहील. जे व्यक्ती रोज गोग्रास काढतात, गोग्रास म्हणजे लक्षात येतंय का, घरामध्ये स्वयंपाक झाल्यावर पहिली पोळी गाईला देणं, याला देवयज्ञ किंवा गौयज्ञ असं म्हटलेलं आहे. एक अग्नीवर चमचाभर तूप टाकणे तो अग्नियज्ञ आहे. दुसरी पोळी कावळ्याला ठेवणे पितृयज्ञ त्याला म्हटलेलं आहे. कुत्र्याला पोळी देणे त्याला काक यज्ञ, काक बली, श्वान बली असं म्हटलेलं आहे. चमच्यावरून साखर झाडाच्या खोड्याला टाकणे त्याला भूतयज्ञ म्हटलेलं आहे. आणि घरी आलेला माणूस चहा पाण्याशिवाय जाऊ नये. एखाद्या माणसानं आपल्या घरचं अन्न अगोदर ग्रहण करावं त्यानंतर आपण घ्यावं, याला पंचमहायज्ञ असं भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये म्हटलंय. हे नाही केलं तर क्रमी भोजनम नावाच्या नरककुंडाची प्राप्ती होते माणसाला. आणि जोपर्यंत पंचमहायज्ञ न केल्याच्या दोषातून माणसाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्याला 1000 योजनानं युक्त असलेलं नानाविध प्रकारचे किडे, त्या माणसाला ते किडेच खावे लागतात आणि तोही किड्याला खातो असं भागवतामध्ये यथार्थ वर्णन शुकाचार्यानं राजा परीक्षितीला 5व्या स्कंदामध्ये जे नरकांचं वर्णन आलंय. नरककुंड भागवतात आहेत ना, तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, आसीपत्रमण 7, सुकर्मुख 8, अंधकूप 9, क्रमी भोजन 10, सदंश 11, तप्पसुमी 12, वज्रकंटक शाल्मणी 13, वैतरणी 14, पुयोत 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लाला भक्ष 18, सारमयदन 19, अविची 20, ऐपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुल्प्रोत 24, दंदशुक 25, आवड निरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि शुचिमुख 28. 5:26 श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदातल्या 26 नंबरच्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. भक्ती करणाऱ्याला जसं वेगळं फळ, गणपतीची भक्ती केली तर गणपती लोक, देवीची भक्ती केली तर मणिद्वीप, गायीची भक्ती केली तर गोलोक धाम, विष्णूची भक्ती केली तर वैकुंठ, शंकराची भक्ती केली तर कैलास, ब्रह्मदेवाची भक्ती केली तर ब्रह्मलोक, निष्कांचन भक्ती केली तर मोक्ष. तसं कोणतं पाप केलं तर कोणतं नरककुंड असं आहे. पंचमहायज्ञ वेगळे आहेत, पण पंचमहायज्ञाच्या ऐवजी जे लोक उत्तर भारतामध्ये आणि आमचेही काही वारकरी लोक आपल्या जेवणातला पहिला घास गाईच्या नावानं काढून ठेवत असतील तर जे लोक गोग्रास काढून ठेवतात म्हणले ते 11,000 दिव्य वर्ष स्वर्गाचा उपभोग घेतात असं गरुड पुराणामध्ये वर्णन. 11,000 दिव्य वर्ष ते स्वर्गाचा उपभोग घेतात, हे लक्षात घ्या. हे मी कशा करता सांगतोय, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की स्वतःची हत्या करणं ही एक प्रकारचं म्हणजे ब्रह्महत्या सांगितली. बाबा तू असं करू नको. अग्नी म्हणलं तुला काय, तर माझ्या भावाचा वध केला इंद्रानं, तू काळजी करू नको, तुला काय पाहिजे तुम्ही मला काहीतरी वरदान द्या. रंभाला अग्नी म्हणाला तू एक काम कर, इथून तू पूर्ण भारताचं किंवा पूर्ण भारतवर्षाचं भ्रमण कर आणि भारतवर्षाचं भ्रमण करून तुला जी बाई आवडेल त्या बाईसोबत तू रममान हो. रममान हो म्हणजे तिचा स्वीकार कर, तिचा नवरा होतो, पती हो, रममान हो. हा म्हटलं ठीक आहे. माणसाची दृष्टी ही फार शुद्ध असली पाहिजे. आपण चर्मचक्षूंनी लोकांचं दर्शन करतो त्या कारणानं आपल्याला दुःख आहे. आध्यात्मिक चक्षूंनी आपण जेव्हा समाज पाहू लागतो आणि आध्यात्मिक चक्षू आपला उघडण्याकरता थर्ड आहे प्रत्येकाला, पण ते आपण उघडत नाही. इथे याला आज्ञाचक्र असं म्हटलेलं आहे भागवतात, देवी भागवतामध्ये माऊली. आणि इथे 1000 पांढऱ्या रंगाचे कमळ आहे आणि इथे एका ब्रह्मपुरुषाची कल्पना केलेली आहे. आपण आतमध्ये जो श्वास घेतो आणि बाहेर सोडतो, उच्चरती स्वयं यस्मात स्वदेहा वसित शिव. आपण जे आतमध्ये सोहम आणि कोहम 21,600 वेळेस जो श्वास घेतोय आणि सोडतोय त्याच्यासोबत देवाचंच नाव घेतोय आणि देवाचंच नाव बाहेर सोडतो, फक्त ते आपल्याला माहीत नसतं. एवढाच फरक त्याच्यामध्ये आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय हा आहे की एकही श्वास माणसाचा व्यर्थ जाता कामा नाही. आध्यात्मिक दृष्टीनं माणूस जेव्हा जगाचं दर्शन करू लागतो ना तेव्हा माणसाला सगळं जग हे सुखावह वाटतं आणि चर्मचक्षुनी माणूस जेव्हा जग पाहू लागतो तेव्हा माणसाला हे दुःखद वाटायला लागतं. का? कारण की विचारसागरामध्येच आहे संसार किंवा रूपेण संसार दुःख रूपेण, हे किती प्रमाणात तुका संसार दुःख मूळ वगैरे हे आपण पाहतो. आणि आध्यात्मिक दृष्टी जागृत होण्याकरता त्याला प्रयोग करावे लागतात, सिद्ध योग करावा लागतो, अष्टांग योग करावा लागतो, ज्याचा साप विरोध ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांना वारकरी संप्रदायामध्ये त्याची आवश्यकता नाही. एखादा करत असेल तर आम्ही त्याला नमन करतो, परंतु नसेल जमेत तर काही उलटे कामं करू नका. हे ॲक्टिवेट करण्याकरता याची चार्जिंग पाहिजे. चार्जिंग पाहिजे तुम्ही म्हणताल इथून उठतो डिपीट डोके घालतो, असं नाही करायचं आहे. याला ॲक्टिवेट करायचं म्हणजे साधनेने ॲक्टिवेट करावं लागतं. याला सकाळी असं ध्यान करून जेव्हा
हे असं ओम जे ध्यान करायला लागल्यानंतर भागवताच्या दुसऱ्या स्कंदात त्याचं वर्णन केलं. भगवंताच्या ध्यानाचा अभ्यास करताना अगोदर भगवंताच्या किंवा देवीच्या तुम्ही पायाचं अवलोकन करा. पायापासून एका एका बोटाचं अवलोकन करा. देवीच्या पायाच्या नखाकडे पहा. देवीच्या पायाच्या नखाकडून ती दृष्टी देवीच्या गुल्फापर्यंत घेऊन जा, मग कमरेपर्यंत घेऊन जा, मग वक्षस्थलांपर्यंत घेऊन जा, आणि मग देवीचं मुख पाहता पाहता असा अभ्यास तुम्हाला होईल. राहो आता ही जी ध्याना डोळा म्हणा लंपट वगैरे वगैरे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले ही प्रक्रिया अवघड आहे, याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अष्टांग योगेना शिनेजे यमने निरोध न किजे रया, वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणी ऐकजे रया, गीता छंद अंग डोलीजे, लीला विनोद संसार तरजे रया, बाप रखमा देवीवरू विठ्ठलू नामे जोडो हा उपाव किजे रया. पान नंबर 4 आणि अभंग नंबर 4, वारकरी भजनी मालिका नंबर 2, बंकट स्वामीची भजनी मालिका. बस भगवंताचं भजन करा, हरिपाठ म्हणा म्हटले, बस काकडा करा म्हटले तुम्ही. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, 3 जणांची सावली, हे धावून स्मरताची पंढरपूरचे भीमताटी, सुंदर मनोहर कोमडी, दोन्ही कर ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठत असे, किरीट कुंडले मंडित श्रीमकते सुंदर शोभत गळा वैजंती डुल्लत, हार मिरवत तुळशीच्या सुरेख मूर्ती सगून सावळी कंठी कौसुबिकावळी, केशर उठी परिमळावळी, बुक्का बाळी विलसत असे, पित पितांबर कसला कटी, अक्षवीट चरण तळवटे, सकळ सौंदर्य सुखाची पिढे हृदय संपुष्टी आठवते, अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का तैसीच प्रीती करा, भोळ्या भाविका नमा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदत असे. पान नंबर 6 आणि अभंग नंबर 1, वारकरी भजनी मालिका नंबर 3, वारकरी काकड्याचे 12 अभंग. उठा जागे भारे आता हा दुसरा अभंग. उठा उठा साधू संत साधा आपले हित हा तिसरा अभंग. अवघे हरजन मिळवणी आले रावळा, दोन्ही कर जोडून विनविती गोपाळ 4था अभंग. काहो तुम्ही निश्चिंतेने नेजलेचे हरी, वाचू मानू येले सुकामी वाचू कैशा परी. त्याच्यानंतर उठा अरुणोदय प्रभा झाली चिंता सगळसी. हे कशा करता हे अभंग? हे म्हणण्याचा वेळ नाही आहे, पण सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय आहे. एवढं मोठं भांडार असताना रिकाम्या बाबा फल कशाला पडावं माणसाने? कारण की ज्याला गुरु सांगता येत नाही म्हटले त्याच काही खरं नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये पूजनीय बाबागिरी महाराजांना माहिती असेल, तुम्ही त्या भागात जात असाल. नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर का गेलो, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमच्या गळ्यामध्ये कोणत्या वारकरी सांप्रदायिक गुरुंनी तुम्हाला माळ घातली हे जर का सांगितलं नाही आलं, कीर्तन तर सोडा, तुम्हाला भजन सुद्धा करू दिल्या जात नाही, टाळच हातात घेऊ दिल्या जात नाही. ही माळ कोणत्या गुरुनं घातली नेमकी? गुरुवर किसन महाराज साखरेने घातली का, राऊत बाबांनी घातली का, देगलूरकरांनी घातली का, मोठ्या बाबांनी घातली, हे जर का सांगता नाही आलं, याचं उत्तर देता आलं नाही, तर त्याला तिथे टाळ सुद्धा घेऊ दिल्या जात नाही. इतकं स्ट्रिक्ट आहे नाशिकमध्ये वातावरण. कारण की पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागाला वारकरी संप्रदायाचं माहेरघर असं म्हटलेलं आहे. आणि नाशिकच्या पुढे जो येवला आहे ना, येवल्याच्या पुढे वैजापूर आहे. वैजापूरला तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबाराय आणि निळोबारायांचे शिष्य शंकर स्वामी. तुकाराम महाराज जो विना आपल्या कीर्तनात वापरायचे तो विना त्यांनी निळोबारायांना प्रदान केला, असा आमच्या संप्रदायाची भावना आहे, निष्ठा आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा विना संत निळोबा महाराज आणि निळोबा महाराजाकडनं शंकर स्वामी महाराजांकडे आलेला तो विना आहे. आणि तिथेच बहिणाबाईचंही वास्तव्य होतं आणि तिथेच सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज. म्हणजे एक वजन आहे सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय. तर हा विषय कशावरनं लांबला की माणूस जेव्हा चर्मचक्षुणी पाहायला लागतो, एखाद्याच्या डोक्यावर जर का आपण आत्ता पाहिलं, वाईट दृष्टीनं जर का पाहायचं, वाईट दृष्टीनं जर का पाहिलं तर मला तुमच्या डोक्यावर शिंग दिसतील, आणि चांगल्या दृष्टीनं जर का पाहायचं तर गाढवामध्ये सुद्धा नाथ महाराजांना हरिचिया दिशा हरिदाही दिशा बावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता छा नाही मागुता जन्म घेणे. कशा करता एकनाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा देव दिसायचा, आपल्याला माणसामध्ये सुद्धा दैत्य दिसू शकतो. जिसके उसके दृष्टी की भावना आहे प्यारे. आणि तुम्हाला काय वाटलं, राक्षस म्हणजे महिषासुरानं सुद्धा 10,000 वर्ष तपश्चर्या केली. रंभाला सांगितलं तुला जी बाई आवडेल तिच्यासोबत तू रम्मान हो, तिला तुझी बायको कर. मी कशा करता सांगतो, ही कथा लक्षपूर्वक आहे का. या रंभाला आज्ञा वरदान दिलं, तुला जी बाई आवडेल ती तुझी बायको होईल. असं थोडी होतं, तुला जी बाई आवडेल ती तुझी बायको होईल असं याला वरदान दिलं. पण यानं सगळ्या भारताचा चप्पा चप्पा छान मारला, याला एकही बाई आवडली नाही का, याला बाईच पसंत पडे ना. इसके नजरिया का दोष आहे प्यारे. याला एकही बाई आवडना. बरं बाई नाही आवडली पण याला म्हैस आवडली असं वर्णन आलं भागवतात, देवी भागवतात. त्याला म्हणले होते तुला जी बाई आवडली तिच्यासोबत तू लग्न कर, याला एकही बाई नाही आवडली, याला एक म्हैस दिसली आणि त्या म्हशीलाच यानं पत्नी मानलं. व्यासजी सांगतायत देवी भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये त्या म्हशीसोबतच हा रममाण झाला. त्या म्हशीसोबत हा रममाण झाला आणि
ती म्हैस जी होती ती म्हैस याच्यापासून गर्भवती झाली, व्यासजी सांगतात. आणि गर्भवती झाल्यानंतर या रंभाच्या मुलाला ती जन्म देणार होती, पण म्हशीच्या भावकीवाले खवळून उठले. काय? दुसऱ्या ग्रहावरच्या माणसानं आमच्या भावकीतल्या बाईसोबत कसं काय लग्न केलं? बरोबर आहे ना, कारण त्या म्हशीनं रेड्यासोबत लग्न केलं नाही ना, ह्या माणसासोबत लग्न केलं. म्हणून सगळे रेडे, नीट ऐका, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, सगळे रेडे त्या म्हशीला मारण्याकरता तिच्या पाठीमागे पळू लागले. जैसी भी थी भैया उसकी बीबी थी ना, और जो पति अपने पत्नी की रक्षा नहीं कर पाए उसे पति कहलवाने का कोई हक नहीं, कोई हक नाही. त्याला वाटलं माझ्या बायकोचं रक्षण व्हावं, म्हणून त्यानं स्वतःच्या बायकोला घेतलं आणि स्वतःच्या बायकोला घेऊन खाली अतल वितल सुतल तलातल जमीन, भागवतात वर्णन आहे, जमीन, जमिनीच्या खाली पाणी, पाण्याच्या खाली नागलोक, नागलोकाच्या खाली 28 नरककुंड, आणि नरककुंडाच्या खाली 7 पाताळ, आणि पाताळ लोकाच्या खाली 9 खंड, रम्यखंड, किमपुरुष वर्षखंड. हे खगोल भूगोलाचं जे वर्णन भागवतामध्ये आलं यथार्थ. त्याच्या खाली एकदम पाताळाच्या शेवटी रसातलाला घेऊन गेला त्या म्हशीला. ते एक म्हण आहे आपल्याकडे, आगीतून निघान फुफुट्यात पडा. आहे का इकडं म्हण तुमच्याकडं? का मराठवाड्यातच आहे? इकडं आहे ना, आगीतून निघान फुफुट्यात पडा. वरती काय कमी दुःख होतं का खाली जास्ती झालं? ते पाताळातले रेडे तर त्या वरच्या रेड्यापेक्षाही डेंजर होते, कारण त्यांना कोणालाच बायको नव्हती. हे वरचे तरी फक्त मागं लागले की तू दुसऱ्या माणसासोबत कसं काय लग्न केले. ते खालचे म्हणले मेरी बीबी मेरी बीबी, त्याची बायको होती. ते सगळे मेरी मेरी बीबी करणे लगे, आणि सगळेजण त्या म्हशीच्या पाठीमागे पळू लागले. कुठे? खाली पाताळामध्ये. पाताळातले सगळे रेडे जेव्हा त्या म्हशीला मारण्याकरता आले, शेवटी याची बायको होती हा रक्षण करण्याकरता गेला. यानं हातामध्ये धारदार शस्त्रांचं धारण करून त्या रेड्यांसोबत हा जेव्हा लढू लागला, रेड्यांसोबत लढत असताना हा एकटा आहे आणि बाकीचे रेडे, म्हणून बाकीच्या सगळ्या रेड्यांनी याला असं सहू बाजूंनी वेढलं, आणि सहू बाजूंनी वेढून आपले जे तीक्ष्ण शिंग आहे त्या तीक्ष्ण शिंगानं याच्या पोटामध्ये प्रहार केला. आपले तीक्ष्ण शिंग याच्या पोटामध्ये असे खुपसले आणि हा मृत्युमुखी पडला, हा मरण पावला. हा मरण पावल्यानंतर म्हशीच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागला, कारण जुन्या काळातल्या बाया सती जायच्या, जशी होती त्याची बायको होती. काय होतं ते मला सांगायला वेळ नाही. पुन्हा सती काऊन जायच्या तर खूप मोठं आहे. मुघल आले, इंग्रज आले, आपल्या हिंदू धर्माच्या बायाच्या शिलाचं रक्षण होत नव्हतं म्हणून जायच्या. मोठी घटना आहे, सांगायला वेळ नाही. रंभ मरण पावल्यानंतर म्हैस रडू लागली. रक्षणाकरता यक्ष नावाचे राक्षस धावले. यक्षांनी त्या रेड्यांचा बंदोबस्त केला. सगळ्या यक्ष नावाच्या राक्षसांनी रेड्यांना पळवून लावलं, आणि शेवटी म्हशीची दया येऊन यक्ष नावाच्या राक्षसांनी चिता रचली, आणि त्या चितेमध्ये मेलेल्या रंभाला झोपवलं, आणि यक्ष राक्षसांनी रंभाचा अंतिम दहन संस्कार केला, त्याचा अग्निदाह संस्कार केला, त्याला अग्निडाग दिला. आपला नवरा आपल्या समोर जळतो हे गर्भवती म्हशीनं पाहिलं, आणि म्हणून त्या म्हशीनी त्या नवऱ्याच्या चितेमध्ये आगीमध्ये उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर व्यास महाराज सांगतात, म्हशीनं जे आपल्या नवऱ्याच्या चितेमध्ये अग्नीमध्ये उडी मारली म्हणजे ती सती गेली. त्या म्हशीचाच महिषासूर नावाचा राक्षस त्या चितेतून बाहेर पडला, त्याचंच नाव महिषासूर. कसा जन्म झाला महिषासुराचा? हे अशा पद्धतीने. रंभ मरण पावला. रंभ मरण पावल्यानंतर म्हशीनं उडी मारली, सती गेली म्हशी, पण म्हैस गर्भवती होती. म्हैस गर्भवती होती म्हणून म्हशीपासून महिषासूर नावाचा राक्षस प्रकट झाला रेड्याच्या रूपामध्ये, आणि तो रेड्याच्या रूपामध्ये बाहेर पडला. आपल्या पुत्रावर प्रेम करावं म्हणून जो रंभ मरण पावला होता, रंभ, त्या रंभाही एवढी शक्ती होती की मरण पावल्यानंतरही माझ्या बायकोपासून माझा पुत्र महिषासूर उत्पन्न झालाय, म्हणून त्याचं रक्षण करण्याकरता, त्याचं मार्गदर्शन करण्याकरता मीही असलं पाहिजे. म्हणून मेलेला रंभही त्या चितेतून दुसरं शरीर धारण करून बाहेर पडला, त्याचंच नाव रक्तबीज. रंभाचाच दुसरा जन्म रक्तबीज. आणि हा रक्तबीजाची अशी कमाल होती की याला जर का एखाद्यानं शस्त्र मारलं, आणि शस्त्र मारल्यानंतर याच्या शरीराचा रक्ताचा एक थेंब जरी खाली पडला, त्या रक्ताच्या एका थेंबापासून एक रक्तबीज बनायचा. सप्तशतीच्या 8व्या अध्यायामध्ये मला वाटतं त्याचं वर्णन आहे, यथार्थ वर्णन त्या रक्तबीजाच्या वधाचं केलेलं आहे. आणि मग
त्या महिषासुराला म्हणाला, चिंता मत कर बेटा, तू मेरा बेटा है, मैं तेरा पिता रक्त बीज हूँ। प्रणिधिम प्रेषमायास हयारिस्तु शचीपतिम ससंदेश हरम शीघ्र माहुयो वाच दैत्यराट। आपल्याला सर्व त्रैलोक्यावर विजय संपादन करायचं आहे, म्हणून महिषासूर मेरू पर्वतावर गेला आणि महिषासुरानं जवळपास 10,000 वर्ष, सत्ययुगातल्या या सगळ्या घटना आहेत, 10,000 वर्ष महिषासुरानं ब्रह्मदेवाची आराधना केली। ब्रह्मदेव प्रसन्न झाले, ब्रह्मदेव म्हणाले, मांगो बेटा क्या मांगते हो? कहा मुझे अमर कर दो प्रजापिता, कहा मुझे भी मरना पड़ता है, समय आने के बाद में दूसरा कुछ मांगो वत्स। तो म्हणाला, एक काम करा, खुळचड भावनेनं मागितलं, मला जर का मरायचं असेल तर मी देवाच्या हातानं मरू नये, मी राक्षसाच्या हातानं मरू नये, मी साधू शांताच्या श्रापानं मरू नये, मला जर का मरायचंच असेल तर मी एखाद्या बाईच्या हातानं मरावं। काय मागितलं महिषासुरानं वरदान? एखाद्या बाईच्या हातानं मरावं। म्हटले का? कारण सांगितलं, बाई ही अबला असते आणि बाईची शक्ती माणसासमोर काही नसते। गलती मत करना, नारी को कमजोर समजणे का। ते तर आमच्या माता माऊल्या साहेबांना पती परमेश्वर समजतात, मोठेपणा आहे आमच्या ताईंचा। आणि खरं जर का मनात आलं, कल्पना चावला सुद्धा बनवू शकतात ना, सुनीता विलियम्स बनवू शकतात की नाही? हा, सन्माननीय प्रतिभाताई पाटील बनवू शकतात, क्यों नहीं बन सकते प्यारे? ऐसा थोडी आहे। पतीला परमेश्वर मानायला सांगितलेलं आहे, भागवतामध्ये दर्शन आहे। आमच्या सगळ्या ज्या माता मावल्या आहात ना तुम्ही, मला वाटतं मी शिवमहापुराणामध्ये हे सांगितलं का नाही मला नाही लक्षात राहत, कारण की मी सांगितलं माझं वय जास्ती होत चाललंय, सांगू नाही शकत, सांगितलं असेल नसेल। पण आमच्या ज्या माता मावल्या आहेत त्यांनी त्यांचं हे जे भ्रूमध्य आहे, हे आज्ञाचक्र जे आहे ना, हे भ्रूमध्य माता मावल्यांना फक्त 2च जणांच्या पायावर टेकवायला सांगितलेलं आहे। एक म्हणजे आपला खरा पती परमेश्वर कोण आहे? भगवान नारायण, भगवान महादेव, भगवान दत्तात्रेय। इनके चरणों में आप आपका माथा टेक सकती हो मेरी माता बहनों, और दूसरा माथा आपको टिकाना है आपके पति परमेश्वर के चरणों में। हे जे तुमचं भूमध्य आहे हे फक्त देवाच्या चरणामध्ये टेकल्या गेलं पाहिजे एक, आणि दुसरं म्हणजे तुमच्या पतीच्या उजव्या अंगठ्याच्या चरणावर। बाकी कितीही मोठा जगातला बाबा असू द्या, नाहीतर बाबाचा पिता असू द्या, लांबून दर्शन करायला सांगितलंय। 1, 2 आणि 3 असं धर्मशास्त्रांचं वचन आहे, असं धर्मशास्त्राचं दर्शन आहे। कसं? 1, 2, 3। फक्त जीवाचा खरा पती भगवान आहे म्हणून भगवंताच्या चरणामध्ये, आणि दुसरं म्हणजे आपल्या पतीच्या चरणामध्ये। आणि मला विश्वास आहे की सगळेजण सकाळी तुम्ही उठल्यानंतर आपल्या पती परमेश्वराचं दर्शन घेतात, मला असा विश्वास आहे बोदेगावमध्ये। पण ऐका ना, काळजी नका ना करू, ते पती परमेश्वर आहे, तुम्ही सौभाग्यवती आहात, पण पतीनं सुद्धा परमेश्वरासारखंच वागलं पाहिजे बरं का। तुम्ही लक्ष्मी आहात तर पती सुद्धा परमेश्वर विष्णू असला पाहिजे। लग्नामध्ये नुसते संकल्प सोडून काही फायदा नाही, लग्नामध्ये संकल्प सोडला जातो, लक्ष्मी नारायण स्वरूप वधूवर देवता साखर पुडांख कर्मांगत्वेन विवाह कर्मांगत्वेन साखर पुडांख्य कर्म अहम करिष्ये वागदान वागनिशय अहम करिष्ये। पण संकल्प सोडल्यावर काय खरोखर सगळं जुळतं का? नाळ जोडल्या गेली पाहिजे, 2 दिल बंधे एक डोरी से, म्हणजे हृदय वेगवेगळे आहे पण एक हृदय झालं पाहिजे नवरा बायकोचं, म्हणजे समविचार झाला पाहिजे। नाहीतर होतं कसं, लग्नामध्ये जरी संकल्प सोडला लक्ष्मी नारायण स्वरूप, पण घरी एखाद्या वेळेस काय होतं, आमच्या ताईला कथा ऐकत आवडत असली तर साहेबांना तमाशा आवडतो, आणि ताईला जर का चरणतीर्थ आवडत असलं तर साहेबांना बियर आवडते। मग संकल्प सोडून काय फायदा झाला? संकल्पाचा नहीं है, अपनी नजरिए का भेद है भैया, ये संस्कारों की बात है। ये स्वामी समर्थ में सिखाया जाता है ना, दिंडोरी प्रणित में, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, हे शिकवल्या जातं ना। आणि म्हणून मी जाताना एक सांगणार आहे, मुलांना काहीही नाही दिलं तरी चालेल,
काही नाही दिलं तरी चालेल, पण मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणं अत्यावश्यक आहे. 140 ते 42 कोटीची भारताची लोकसंख्या आहे. आजही 60 कोटी लोक कमी शिक्षणामुळे 2 टायमाचं जेवण करायलाही आपल्या भारतामध्ये महाग आहे. तुम्ही ग्रामीण मंत्रालयाचा रिपोर्ट पहा, मेनका गांधीचा, तुमच्या लक्षात येईल. इफेक्ट ऑन लेस एज्युकेशन. कमी शिकू नाही, शिकण्यानं नोकरीच लागेल असं नाही, पण शिकण्यानं माणूस काहीतरी दिव्य चमत्कार जरूर करेल जीवनामध्ये, काहीतरी हिंमत करेल, जिथे लात मारेल तिथे पाणी तरी काढेल ना. म्हणून शिक्षणाकडे आपला कल असला पाहिजे. लक्षात घ्या, असं करू नका. तुमच्याकडे जर का प्रॉपर्टी असतील तर मुलांच्या हातात लवकर देऊ नका. म्हणजे मी काही तुम्हाला तुमच्या मुलांच्या विरोधात भडकवतो असं त्याचा अर्थ नाही आहे. जास्ती लवकर मुलाला पैसे दाखवले की मुलं बिघडतात, त्याच्या आहारी जातात आणि त्यांना वाटतं मेरे पिताने मेरे लिए बहुत कमा रखा आहे. मी खरं सांगू, आमच्या आई इथं बसल्या, पण अगर पैसे तब मेरी माता ने मुझे दी होती तो क्या पता बुरी संग में जाकर के कोई बुरी आदतें शरीर में पड़ जाती, बुरी आदतें लग जाती, तो शायद मैं हिंदू धर्म का सेवक नहीं बन पाता, मैं एक वारकरी संप्रदाय का निष्ठावान वारकरी नहीं बन पाता, मैं चतुर संप्रदाय का कोई सदस्य नहीं बन पाता, और मैं धर्म का सेवक नहीं बन पाता, मैं सनातन धर्म का हिस्सा नहीं बन पाता प्यारे, यदि वो मुझे तभी ही पैसे दिखाते थे. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की मी रोज कॉलेजला गाडी घेऊन जाऊ शकत होतो, पण आमची आई मला गाडीसुद्धा घेऊन कॉलेजला जाऊ देऊ शकत नव्हती. आजकाल नको नको ते झमेले करतात ना पोरं. आमच्या तिकडचं सांगतो मी, सिटीतलं वातावरण इकडे खेड्यात बरं आहे बरं का, काही झमेले करू शकतो माणूस. आणि म्हणून आई समोर बसली आहे म्हणून, आणि तुमच्या देवीला साडीसुद्धा आज आमच्या आईनेच नेसवली, माता रेणुकेला. ही जी साडी, आणि आता भगवत कृपेने एवढे पैसे येतात की एखाद्या वेळेस पुरायला आम्हाला अख्खी रात्र जाते. मला नाहीला आम्ही पैसे मोजू मोजू कदरतो. पण आता मी बाबा झालेलो आहे, आता मी जाऊ नाही शकत कुठे पैसे घेऊन. विनोदाचा भाग सोला मला सांगायचं असं आहे की आपण काही नाही मुलाला दिलं तरी चालेल, पण मुलांना संस्कार देणं फार आवश्यक आहे. समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांची मला आठवण होते. ते सांगत असतात की जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत 7-12 आपण आपल्याच नावावर ठेवावा. इतक्या पत्रिका लोक माझ्याकडे घेऊन आले, मुलांना असं केलं, सुनेनं तसं केलं, तेव्हा डोळ्यातून अश्रूधारा येतात. मला तर त्याच्यातलं काही ज्ञान नाही, पण लोकांना वाटतं मी थोडीशी साधना करतो म्हणून मला कळत असेल. मला खरंच त्याच्यातलं काही ज्ञान नाही आहे. हे पत्रिका वगैरे पण लोक घेऊन येतात म्हणून लोकांचं थोडं समाधान व्हावं म्हणून मी मंदिरामध्ये देवासमोर त्यांना बसवतो. पण सगळ्या पत्रिका ह्याच, सून त्रास देते आहे, सून त्रास देते आहे, मुलगा त्रास देतोय. मुलगा आधी खूप चांगला होता, मुंजा होता तेव्हा खूप चांगला होता, पण त्या मुंजानं मुंजी आणली तेव्हापासून सगळं बिघडलं. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कि कितना बदल गया इंसान, कि कितना बदल. खरा पुरुषार्थ सांगू मी तुम्हाला कशात आहे. खरा पुरुषार्थ त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये आई वडिलांनाही गर्व व्हावा की हा मुलगा आम्हाला भेटला, हे आमचं अनेक जन्माचं पुण्य आहे, असे शब्द आई वडिलाच्या मुखातून निघावे. खरा पुरुषार्थ तो आहे. जेने केला हा पुरुषार्थ. माँ बाप भी कहे भैया हर जन्म में तू ही हमारा पुत्र बन के आ जाए और तू ही हमारी कन्या बन के आ जाए. आई वडिलाच्या मुखातून असे शब्द निघावे की वारंवार तोच मुलगा आई वडिलांना आपलासा व्हावा असं वाटावं. 10,000 वर्ष यांनी तपश्चर्या केली, अमृतत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवानं सांगितलं मी तुला अमर करू शकत नाही, तू दुसरं काहीतरी माग. बघा बाईवरनं किती विषय लांबला. बाईपासून हा ताईपर्यंत, ताईपासून पतीपर्यंत, पतीपासून आईपर्यंत गेला, आहे की नाही. किती शक्ती आहे आमच्या बाईमध्ये तुम्हाला माहिती आहे. जगाच्या पाठीवर बाई आणि आई. मी एक दृष्टांत वाचला होता. आईच्या उपकारातून कोणीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. दिवसभर जर का एखादा माणूस कामाला गेला ना, दिवसभर जर का एखादा माणूस कामाला गेला तर लक्षपूर्वक ऐका. दिन भर अपना पिता पूछता है उस बेटे को कि दिन भर में तूने कितना कमाया. एक बाप कहता है बेटे से कि दिन भर में तूने कितना कमाया. बीबी कहती है दिन भर में तुमने क्या किया. बेटा और बेटी कहती है कि पिताजी मेरे लिए क्या लाया. लेकिन दुनिया में एकलौती अपनी वो माँ होती है, वही पूछती है बेटा कि तूने दिन भर में क्या खाया. उसी का नाम है माँ. और वो माँ मेरे जगदंबा का रूप है. वो माँ एक स्त्री है, वो माँ एक स्त्री है. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांना गुरुला माऊलीची उपाधी दिली आहे. माऊलीच्या उपमेनं अलंकृत केलंय, उपकृत केलंय. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे
अनवर्त आनंदीये वर्षतीये विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय हृदय शुद्धीचिया आवारी निश्चळू हा धुरी करी आणि अभ्यंतरलिये कडे प्रेमाची पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. हे कशा करता? माऊली म्हणजे मातृत्व देऊन संबोधित केलंय गुरुला. गुरु ये अपना माता पिता है, तू दुसरं काहीतरी माग म्हटलंय. तर यांनी काय केलं? स्त्री जातीचा अपमान केला महिषासुरानं. स्त्रीला यांनी काय आपला समजलं. आणि ऐका, मी परत सांगतोय, घरामध्ये जर का एखाद्या बाईवर आपण अत्याचार करत असू, अन्याय करत असू, दुराचार करत असू, तिला जर का आपण नुसतं साधन समजत असू काम करणारं, तर आपल्या घरामध्ये देवाची कृपा केव्हाही होणार नाही. जिस घर में स्त्री का अपमान होता है उसका सम्मान नहीं किया जाता, उस घर का चौका लगने में देर नहीं लगने वाली प्यारे. जिस घर में लक्ष्मी का अपमान है प्यारे, बात को जहन में बिठा लेना, वहां पर तो भगवान नारायण भी अपनी दूरदृष्टि कर देते हैं, अपनी असीम अनुकंपा वहां पर नहीं बरसाते भगवान. ज्यानं बाईकडून मला मृत्यूची प्राप्ती व्हावी असं वरदान मागितलं. ठीक आहे. आणि मग महिषासूर अशा पद्धतीनं घरी आल्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्यानं त्याला दैत्यांचा राजा केला, राज्याभिषेक केला. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. अशा तऱ्हेनं तो अतिबलिढ्य महिषासूर वरप्राप्तीमुळे गर्विष्ठ झाला. राज्याभिषेकानंतर त्यानं सर्व जग जिंकून घेतलं, सगळं जग जिंकून घेतलं, काही शिल्लक ठेवलं नाही. एवढंच नाही, इंद्राचं सिंहासन हिसकून घेतलं, सगळ्या देवतांना परास्त करून टाकलं, सर्व पृथ्वीचं पालन तो करायला लागला. आणि अजेय झाल्यामुळे त्याच्यासमोर कोणताच देव उभा राहिला. त्याचा खजिनदार चिक्षुर होता, त्याच्याकडे 10,000 सेना होती. संपूर्ण पृथ्वीवरील ब्राह्मणही महिषासुराच्या अधीन झाल्यानं त्यालाच यज्ञ भाग समर्पित करत होते. जी गोष्ट ज्याला नाही मिळाली तर जगाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. जी गोष्ट ज्याला भेटली पाहिजे त्यालाच भेटली पाहिजे. यज्ञाचा भाग देवानं देवालाच दिला पाहिजे. देवता डायरेक्ट नैवेद्य खात नाही, सर्वांना माहिती आहे. आपला नैवेद्य यज्ञाच्या द्वारे धर्मशास्त्रामध्ये एक बली वैश्वदेव नावाचा विधी आलेला आहे. म्हणजे छोट्याशा हवनकुंडामध्ये चांगल्या तांदळाचा शिजवलेला भात घेऊन तूप टाकून एकत्रित करून ते अग्नीवरती टाकायचं आहे, असं वर्णन आहे. देवतांचं मुख अग्नी आहे, अग्नीच्या द्वारे देवता खातात, प्रत्यक्षात त्याचं ग्रहण करत नाही. महिषासुरासाठी युद्धाकरता भगवान विष्णू गेले, भगवान शंकर गेले, भगवान ब्रह्मदेव गेले. सर्वांचं या ठिकाणी पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सगळे देवता घाबरले. आमच्यासारखे देवता जर का महिषासुराकडनं हरत असतील तर काय उपयोग आहे. बृहस्पतीनं उपदेश केला, आता काहीतरी करावं लागेल. त्यानं स्त्रीला अबला समजलंय ना, स्त्रीला अबला समजलंय तर स्त्री किती प्रचंड शक्ती आहे आणि स्त्री किती विराट शक्ती आहे त्याला आपल्याला दाखवावंच लागेल. आणि म्हणून असं वचन जेव्हा बृहस्पतीनं उपदेश केला सगळ्यांना, घोर संग्रामामध्ये या ठिकाणी सर्वांचा पराभव झाल्यानंतर देवता त्रस्त झाले. आणि देवतांनी त्रस्त होऊन आपण कोणत्या तरी एखाद्या दिव्य शक्तीला निर्माण केलं पाहिजे असं म्हटल्याबरोबर सगळ्यात अगोदर भगवान विष्णूच्या शरीरापासून भगवान अतः सर्व सुराणां वै तेजोभिरूप संपदा उत्पन्ना चद्वरासोहा साहण्यातम रणे बलात. सर्वांनी हातामध्ये अक्षता ठेवायच्या आहे. देवीच्या स्वरूपाचं प्राकट्य आहे. जगामध्ये सगळ्यात अगोदर देवी कधी बनून आली आणि कशा पद्धतीनं बनून आली, हातामध्ये अक्षता ठेवायच्या आहे. सगळे देवता त्रस्त झाले. यम, वरुण, त्वष्टा, ब्रह्म, अश्विनी, कुमार, त्याच्यानंतर हे सगळे देवता हरल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले आता आपण एका देवीला उत्पन्न करू. तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. त्या तेजाचा रंग थोडासा तांबडा होता, थोडासा पांढरा होता. भगवान विष्णूच्या शरीरातून तेज बाहेर पडल्यानंतर भगवान शंकराच्या शरीरातून एक अभूतपूर्व तेज बाहेर पडलं. ते रौप्य वर्णाचं होतं. रौप्य म्हणजे चांदीच्या वर्णाचं, आणि ते उग्र प्रचंड होतं. ते पर्वतमय व जणू दुसरे तमुगुणच असे होते. नंतर ब्रह्मदेवाच्या शरीरातूनही एक तेज बाहेर पडलं, इंद्राच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. अशाच प्रकारे सर्व गुणयुक्त व असह्य
कुबेर, यम, अग्नी, वरुण या सर्व देवेश्वरातून अशीच अनेक तेजे बाहेर पडली. अखेर या महातेजाचं एक दिव्य लोळ पाहून देवांनाच आपले आश्चर्य वाटले. शंकराचं तेज बाहेर पडलं, विष्णूचं तेज बाहेर पडलं, ब्रह्मदेवाचं तेज बाहेर पडलं, इंद्राचं तेज बाहेर पडलं, यमाचं तेज बाहेर पडलं, अश्विनी कुमारांचं तेज बाहेर पडलं. या सगळ्या देवांचं तेज बाहेर पडून त्या तेजाचं एकत्रीकरण होऊन त्याचा एक दिव्य लोळ झाला. म्हणजे असा एक गोल तयार झाला. आपल्या शरीरातून जे तेज बाहेर पडलं त्या तेजाचं अवलोकन करून त्याचं दर्शन करून सगळे देवता आश्चर्यचकित झाले. थोड्याच वेळात त्या तेजातून सौंदर्य संपन्न आणि महातेजस्वी अशी स्त्री निर्माण झाली. आणि जगामध्ये सगळ्यात अगोदर आदिशक्तीनं सगळ्या देवांच्या तेजापासून आदिशक्तीचा अवतार धारण केला. सिंहावर बसलेली आहे, हिरवं पातळ नेसलेलं आहे, चेहरा गोर वर्णाचा आहे आणि तिला 18 हात आहे. म्हणजे जगामध्ये देवी सगळ्यात आधी कोणत्या रूपात आली असं जर का कोणी प्रश्न विचारला त्याचं यथार्थ उत्तर आहे सप्तशृंगी वनी. सप्तशृंगी वनी जी आहे तीच देवी जगामध्ये सगळ्यात अगोदर आली, तेच रूप आहे. बाकीचे नंतर सगळे रूप बनले. बोलिये सप्तशृंगी माता की जय, महिषासुर मर्दिनी की जय. थोडा बोलिये महिषासुर मर्दिनी माता की जय. 18 हाताची देवी सगळ्या देवांच्या तेजापासून निर्माण झाली. आता ती देवी निर्माण झाल्यानंतर व्यासाला विचारलं की बाबा ही अशी देवी जी निर्माण झाली तर त्या देवीचं जे शरीर है आयोनी संभव है ना, देवी किसी ने जन्म नहीं दिया, देवी के कोई माता पिता नहीं है, बाद में वो सती बन के आई, लक्ष्मी बन के आई, ये तो देवी के रूप है, देवी ने अवतार लिया है. लेकिन मूल जो देवी है, जो आदिशक्ति है, जो परम्बा है, जो प्रकृति है, वो तो अयोनिजा है, योनिजा नहीं है. तर कोणत्या देवाच्या शरीरापासून तिच्या शरीराचा कोणता कोणता अवयव बनलं हे सुद्धा विचारलं. कोणी? जन्मेजयानं व्यासाला. तर व्यासजी जन्मेजयाला सांगतात शंकराच्या तेजामुळे देवीचं मुख कमल प्रचंड शुभ आणि श्वेतवर्णाचे झाले. भगवान शंकर कोण है? कौन है? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि. सगळ्या देवांमध्ये भगवान शंकरा एवढं गोरं कोणीच नाही म्हटले. भगवान शंकराच्या शरीरापासून देवीचा चेहरा बनलेला आहे. सगळेजण लक्षात घ्या. भगवान शंकराच्या तेजाने देवीचा चेहरा अतिशय सुंदर आणि गौरवर्णाचा झाला. यमाच्या तेजानं तिचे केश मेघवर्णी असून दीर्घ वक्राद्राने युक्त व मनोहर झाले. संध्याच्या तेजामुळे तिच्या भिवया, ह्या ज्या भुवाळ्या आहे ना, भुवाळ्या, ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती उर्फ संध्या, जी हातामध्ये विणा घेते ना सरस्वती बासरची, त्या तिचं पहिलं नाव सरस्वती, दुसरं नाव संध्या. संध्येच्या तेजामुळे देवीच्या भुवाळ्या बनल्या. अतिशय वक्र, स्निग्ध, कृष्णवर्ण आणि अति तेजस्वी, जणू मदनाची धनुष्य जशा झाल्या. वायूच्या तेजापासून देवीचे कान अतिशय प्रबल झाले, ते मदनाच्या झोपाळ्याप्रमाणे भासत होते. कुबेराच्या तेजापासून तिच्या नासिका अतीव सुंदर व स्निग्धवर्णी झाली. तिचा आकार तिल पुष्पाप्रमाणे होता. त्याचप्रमाणे दक्षादिकांच्या तेजामुळे उत्पन्न झालेले तिचे दंत कुंदकलिकेसारखे तेजस्वी व तुळतुळीत होते. दक्ष आहे ना, दक्ष भगवान शंकराचे सासरे, दक्षाच्या तेजानं देवीचे दात अतिशय सुंदर झाले. अरुणाच्या तेजानं तिचे अधर, अधर म्हणजे हात, अरुणाच्या तेजानं देवीचे हात अतिशय लाल झाले. आणि भगवान शंकराचा मुलगा कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामीच्या तेजानं तिच्या उत्तरोष्टात रमणीयतेची भर पडली. तिचे अत्यंत शुभ असे 18 हात. हे जे 18 हात आहे ना, अष्टादश भुजा, अष्टादश भुजा 10 आणि 8 म्हणजे 18. हे देवीचे जे 18 हात आहे, सांगा बरं कोणापासून झाले असतील? कोणापासून झाले असतील? ज्या देवावर मी सगळ्यात जास्ती प्रेम करतो, काय नाव त्या देवाचं? कौन से गाव से आया हूं मैं? मेरे बाके बिहारी सवरिया हो, मेरे कुंज बिहारी सवरिया,
तेरा जलवा कहाँ पर नहीं है। भगवान विष्णु, भगवान नारायण, नारायण की तेज से मेरी माता रानी के 18 हाथ बड़े ही बलशाली बने। भगवान विष्णूच्या तेजापासून आमच्या सप्तशृंगीचे, आमच्या दुर्गा देवीचे 18 हात बनले। अष्टवसूपासून देवीच्या हाताचे आणि पायाचे 20 बोट बनले। इंद्राच्या तेजामुळे देवीच्या शरीराचा मध्यभाग 3 बळ्यांनी युक्त झाला। देवीच्या मांड्या व पोटऱ्या वरुणाच्या तेजाने उत्पन्न झाल्या व भूमीच्या तेजाने तिचा विपुल कटी प्रदेश निर्माण झाला। तेव्हा हे जन्मे जया, अशा प्रकारे सर्व देवांच्या तेजो राशीपासून उत्पन्न झालेली ही देवी उत्कृष्ट बांधा, सुंदर स्वरूप व अतीव मनोहर स्वर यांनी मंडित होती। तिसरी दृष्टी पडताच देवांच्या मनातील महिषासुराची भीती पार मावळून गेली। ते अत्यंत आनंदित झाले। नंतर विष्णू सर्व देवांना म्हणाले, आता देवीला लक्षात आलं ना कशी बनली देवी। कोणत्या आई वडिलापासून जन्म घेतला नाही, सगळ्या देवाच्या तेजापासून। पण नुसतं तेज नाही तर कोणत्या देवाच्या तेजापासून तिचं कोणतं शरीराचा अवयव बनला हे आपण ऐकलं। शंकराच्या तेजानं मुख बनलं, संध्येपासून तिच्या भुवाळ्या बनल्या, दक्षापासून तिचे दात बनले, अरुणापासून तिचं नाग बनलं, आहे की नाही, वायूपासून तिचे कान बनले, त्याचबरोबर विष्णूपासून तिचे हात बनले। हे सर्व आपण ऐकलं। पण आता देवीच्या हातात 18 हातामध्ये एक शस्त्र आहे ना। भगवान विष्णू म्हणले, आपण आपले सगळे शस्त्र हिला देऊन टाकू किंवा आपल्या शस्त्रापासून दुसरे प्रचंड शस्त्र बनवून हिला देऊ, म्हणजे महिषासुरीच्या समोर टिकलाच नाही पाहिजे म्हणले, आहे की नाही। कारण तो देवीला आबला म्हणला, बाईला आबला म्हणला ना, मग त्यालाही कळेल काय, लग्न होऊन आमची ताई जर का सासरी गेली तर ती ताई सासरी गेल्यावर लक्ष्मी बनून जाते। काय बनून जाते? लग्न झाल्यावर आमची ताई सासरी लक्ष्मी बनून जाते। लक्ष्मी बनून गेल्यानंतर जेव्हा घरामध्ये मापाला ओलांडते आणि आतमध्ये जाते तेव्हा ग्रहलक्ष्मी बनते। आणि नवऱ्यानं जर का जास्ती केलं कधी तर कधी कधी कडक लक्ष्मी सुद्धा काय कडक लक्ष्मी सुद्धा बनते म्हणलं आहे की नाही। लग्न करून जाते तेव्हा लक्ष्मी बनते, घरामध्ये जेव्हा जाते सासरवाडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश करते तेव्हा ग्रहलक्ष्मी बनते। आणि जर का नाही कोणी ऐकलं, कोणी जर का तिला अंडर एस्टिमेट केलं आमच्या ताईला, तर मग ती कडक लक्ष्मी सुद्धा बनते। आली कडक लक्ष्मी आली, आहे का नाही असं एक आली का। हां, तर सांगण्याचं तात्पर्य त्या देवीला सर्वांना आपल्या शस्त्रापासून एक शस्त्र बनवून दिलं। विष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमोदित झाले। त्यांनी आपली सर्व भूषणे व शस्त्रास्त्रे देवीला अर्पण केली। काय कोणत्या देवानं काय शस्त्र देवीला दिलं लक्षपूर्वक ऐका। क्षीरसागर समुद्रानं प्रसन्न चित्ताने आरक्तवर्णी दिव्य सूक्ष्म कधीही जुनी न होणारी अशी हिरव्या रंगाची साडी आणि सोळी देवीला दिली। हिरवं पातळ तुळजापुराला जाईन, हिरवा सुडा मी घेईन, आंबेला माझ्या वाहीन वाहीन वाहीन। हिरवी साडी देवी का घालते? देवीला समुद्रानं सगळ्यात आधी हिरवी साडी दिली होती, हिरवं पातळ दिलं होतं। अशी वस्त्रे व एक उत्तम प्रकारलेला शृंगारलेला हार दिला। कोट्यावधी सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चूडामणी, शुभ्र कुंडले, हातातील गोट, बाजूबंद व नाना प्रकारच्या रत्नाने सुशोभित अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्यानं देवीला दिली। सूर्यापेक्षा तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर व निर्मल रत्नजडित तोरड्या त्वष्टानं दिल्या। रम्य कंठभूषणे व तेजस्वी अंगठ्या, कंठभूषणे कंठ्यातले सगळे हार आणि हातातल्या अंगठ्या महासागरानं देवीला दिल्या। सुवर्णाच्या पुष्पानं गुंफलेली सुगंधी व भ्रमरानं युक्त अशी वैजयंती माला वरुणानं देवीला दिली। हिमालयानं सर्व रत्नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंह तिला वाहना करता दिला। अशा प्रकारे सर्व रत्नगुणांनी अलंकृत होऊन ती भगवती देवी सिंहावर स्वार झाली। काय झालं? सगळ्या देवांना तिला एक शस्त्र दिल्यानंतर ती सिंहावर स्वार झाली। विष्णूनं आपल्या सुदर्शन चक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून जगदंबेला अर्पण केलं। त्याला सहस्त्रधाऱ्या म्हणजे 1000 धारा होत्या। शंकरानं आपल्या त्रिशूलापासून एक दुसरा प्रचंड शक्तीनं युक्त असलेला त्रिशूल बनवून देवीच्या हातामध्ये दिला। वरुणानेही प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून मधुर नादयुक्त व मंगलकारक शंख निर्माण करून देवीच्या हातात दिला। सूर्याने दैत्य विनाशक अशी वेगवान शतग्नी नावाची माया शक्ती तिला अर्पण केली। वायूनं अद्भुत व
उग्र शब्द करणारे धनुष्यबाणाने युक्त असलेल्या भात्यासह तिला दिले. इंद्रानं आपल्या वज्रापासून अति भयंकर वज्र उत्पन्न करून देवीला दिला. ऐरावताच्या घंटेपासून उत्तम नाद करणारी घंटा तिला दिली. प्रलयकारी ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून यमानं दुसरा एक तेजस्वी दंड धारण करून देवीच्या 18 हातापैकी एका हातामध्ये दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलानं भरलेला कमंडलू देवीच्या एका हातामध्ये दिला. वरुणानं पाश बनवून देवीच्या 18 हातापैकी एका हातामध्ये दिला. कालानं ढाल आणि तलवार बनवून देवीच्या 18 हातापैकी एका हातात दिला. विश्वकर्म्यानं परशु म्हणजे कुऱ्हाड बनवून देवीच्या 18 हातापैकी एका हातात दिली. कुबेरानं सुरेनं भरलेलं एक सुवर्णाचं पानपात्र देवीच्या 18 हातापैकी एका हातात दिलं. वरुणानं दिव्य मनोहर कमल देवीच्या एका हातामध्ये दिलं. दैत्यांचा नाश करणारी व अनेक घंटाचा नाद करणारी एक कौमोदकी नावाची गदा त्वष्टा ब्रह्मनं देवीच्या 18 हातापैकी एका हातात दिली. त्याशिवाय अभेद्य कवचासह अनेक प्रकारची अस्त्रेही तिला दिली. सूर्यानं आपली किरणे त्या जगन्मातेला बहाल केली. अशा प्रकाराने सर्व भूषणांनी मंडित वायोधाने संपन्न झालेले अशा त्रैलोक्य मोहिनी व मंगलमय देवतेला पाहून सर्व देव विस्मयचकित झाले, तिची स्तुती करू लागले. अरे बाप, आपणच या देवीला बनवलं. सगळ्याला विश्वास होईना. सगळ्यानं तिला आपल्या तेजापासून बनवल्यानंतर तिचं स्वरूप विराट झालं. सिंहावर बसलेली सगळे देव तिच्या समोर असे सूक्ष्म दिसू लागले आणि सगळे जण तिची स्तुती करू लागले. एक लाईन, जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया, जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया, जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए, रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी रीत का मेरा लाई लाई, रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया लहराए, जब जब मुझी पर उठा सवार माई तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए। हरि बोल श्री राधे. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ, एक दिन चमकूंगा मैं तेरा सितारा हूँ माँ, माही रे मुझसे ही रूठी मेरी परछाई, तेरी परछाई मेरा ख्याल माही तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उड़ा गुलाल माही तेरी चुनरिया लहराए। बोलिए अम्बे मात की जय, शेरा वाली की जय, जोता वाली की जय, मेहरा वाली की जय, खंडवा वाली की जय, महिषासुरमर्दिनी की जय. सगळेजण स्तुती करू लागले देवीचे. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णं रजतस्रजां चंद्राम हिरण्मयं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं अपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयामश्वपुरुषाणहम् अश्वपूर्वामृतमद्यां हस्तिनादप्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीरमां देवीजोषताम्. वैदिक स्तुति सभी देवताओं ने माता रानी की गाई और माता रानी ने कहा चिंता मत करो, तुम मेरी शरण में आए हो, अब कोई चिंता का कारण नाही. आणि देवीनं जोऱ्यानं शंख वाजवला.
शंख वाजल्यानंतर त्या शंखाचा ध्वनी इतका प्रचंड होता, महर्षी वेदव्यास सांगतात इतका प्रचंड होता की महिषासुराच्या राक्षसी राज्यात जाऊन तो ध्वनी पोहोचला. सगळ्यांच्या कानठळ्या पसल्या. महिषासुर म्हणाला, किसी की इतनी बगावत कि महिषासुर का राज्य इस देश पर होते हुए भी कोई मेरी इजाजत के बिना ये शंख बजा रहा है. दूध जा करके देखो ये शंख की ध्वनि किस और से आ रही है. शंखाच्या आवाजाच्या दिशेनं महिषासुराची आज्ञा घेऊन त्याचा दूध निघाला. येऊन पाहतो तर पैरों के नीचे से जमीन खिसक गई और दांतों के नीचे वो सेवक जो था वो उंगली चबाते रह गया. क्यों? क्योंकि देखा सभी देवता, नारायण, मेरे शिव, भोलेनाथ, ब्रह्मा आदि सभी 33 करोड़ देवता जो है, यक्ष, चारण, सिद्ध, गंधर्व, ये सभी देवता, स्वर्गवासी, ब्रह्मलोकवासी, वैकुंठवासी, कैलाशवासी, ये सभी देवता ऐसा एक चारों ओर से खड़े हैं और बीच में एक शेर पर सवार एक कोई स्त्री है, बड़ी सुंदर है और उसको जो अष्टादश भुजा वो है, 18 हाथ उसके हैं, एक एक हाथ में एक एक शस्त्र है और वो गायन भी कर रही है. देवी स्वतःच गायन करत आहे म्हटले. वो जगराता गाया जाता है हमारे एमपी यूपी में, तो मालूम है सबसे पहले माता रानी का जगराता गाने से पहले शिव का गाना पड़ता है, भैरव गीत या कुछ तो भी गाना पड़ता है. जब शिव आ जाए तब माता रानी दौड़ी दौड़ी चली आती है. तो माता रानी खुद गायन भी कर रही थी. ती देवी गायन करायला लागली, शंखही वाजवायला लागली. सगळेजण हात जोडून तिला आहे उभा, आम्हाला महिषासुरानं त्रस्त केलं. ते दूध घाबरलं आणि त्यानं महिषासुराला जाऊन सांगितलं, महाराज जी मैं आपको बोल नहीं सकता, अभी खुद जाकर के दोबारा आहे काय. एक अशी मोठी बाई आहे कोणीतरी, ती सिंहावर बसलेली आहे, तिला 18 हात आहे, ती दिसायला फार सुंदर आहे, गोरी गोमटी, आणि सगळे देवता तिला हात जोडून उभा आहेत. महिषासुराच्या मनामध्ये खुळचड भावना आली. महिषासूर म्हणला तिकडे जा आणि तिला सांग या जगाचा राजा महिषासूर आहे. विष्णू शंकरालाही महिषासुरानं हरवलं, महिषासुरा समोर कोणीच टिकलं नाही आणि आमचे महाराज जे आहेत हे जे जगाचे राजे आहेत, तू त्यांची राणी हो. काय केलं? ते ठिकाण घेऊन दुसऱ्या येड्याला दूताला पाठवलं. मंत्रीवर्यम सुराणां वै जननीं विद्धिमां किलः महालक्ष्मी मितिख्याता सर्वदैत्यानि शूदितिं. तो दूत देवीकडे आला. देवता बाजूला झाले. मी महिषासुराचा दूत आहे. महिषासुर महाराज या जगाचे राजे आहेत, त्यांचा त्रैलोक्यावर विजय आहे. सगळ्या देवतांना त्यांनी अनेक वेळा परास्त केलंय. शंकर आणि विष्णूही त्यांच्या समोर टिकू शकले नाही, म्हणून एखादा वीर किंवा देव त्यांच्या समोर टिकेल असा कोणी नाही, आणि ते या जगातले प्रचंड योद्धे आहेत, म्हणून तुम्ही त्यांची पत्नी व्हावी असा निरोप मी घेऊन त्यांचा तुमच्याकडे आलोय, किंवा तुम्ही माझ्यासोबत त्यांच्याकडे चालाव. देवीनं सांगितलं, अरे मूर्ख, और तू और तेरा महाराज भी मूर्ख, उसे जा करके कह मैं तो आदि शक्ति हूँ, मैं तो प्रकृति हूँ, मैं तो उस परमात्मा के शरीर से निकली हुई प्रकृति हूँ, मैं तो पुरुषाधीन रहने वाली हूँ, मैं तो मेरे नारायण की भी अपेक्षा नहीं करती, तो तब उस राक्षस की अपेक्षा कहाँ से करूंगी जो कभी कभी महिषासुराला रूप बदलता येत होते. ते कोणाचं पोरगं होतं सांगा ना, कोणाचं पोरगं होतं? म्हशीचं पोरगं होतं. म्हशीच्या पोराला काय म्हणतात? काय म्हणतात मला नाही माहिती म्हणून विचारतोय मराठीत. काय? रेडा. हे म्हशीचं पोरगं होतं. याचं खरं खैर इसका असली रूप था भैसा, रेडा. पण कधी कधी हे गाढवही बनायचं, घोडाही बनायचं, सिंह बनायचं, कधी कधी माणूस बनायचं, असं देवी भागवतात लिहिलं. हा आहे खरा रेडा, पण बनायचा कधी कधी घोडा, कधी मधी गाढव, कधी मधी सिंह आणि कधी मधी माणूस. याचा लौकिक अर्थ भावार्थ घेऊ नका, याचा विशेषार्थ आपण इथे घेऊ. प्रवृत्ती म्हणावं लागेल याला. माणसं असूनही काही काहीची प्रवृत्ती रेड्याची आहे, काही गाढवाची आहे, काही घोड्याची आहे, काहींची वाघाची आहे. बरोबर आहे. महिषासुराला त्या ताम्र नावाच्या दूतानं जाऊन सांगितलं, देवी नाही म्हणते, नाही म्हणते तर मग जा युद्धाला. ताम्राचं दूतत्व ताम्रासुराला सैन्य घेऊन युद्धाकरता पाठवलं. ताम्रासुराचा देवीनं त्रिशूळानं वध केला, बाष्कल आणि दुर्मुख यांचाही वध केला. त्याच्यानंतर खडगानं दुर्मुखाचं मस्तक उडवलं देवीनं, आणि बाष्कलाचा शरीराची बाणानं त्याची पूर्ण चाळणी करून टांगली. ताम्र आणि चिक्षुर यांचा मृत्यू झाल्याचं महिषासुराला कळालं. तेव्हा बिडाल आणि असिलोमा हे युद्धाकरता आले, आणि बिडाल आणि असिलोमाचाही देवीनं वध केल्यानंतर महिषासुर अतिशय क्रोधित झाला, आणि त्या महिषासुरानं स्वतः युद्धभूमीमध्ये जाण्याचं ठरवलं. त्या महिषासुराने अशा रथाचा स्वीकार केला ज्या रथाला 1000 घोडे नाही 1000 गाढव बांधलेले होते. काय बांधलेलं होतं? 1000 गाढव बांधलेले होते. आणि जो राजा रथाला 1000 गाढव बांधून जातो त्याचा विजय कसा होईल?
तेषां तद्वचनं श्रुत्वा क्रोधयुक्तो नराधिपाः दारुकं प्राह तरसा रथमानयमेद्भुतं सहस्रखरसंयुक्तं पताकाध्वजभूषितं अयुधे संयुतं शुभरं सुचकरं चारुकुबरं। महिषासुरानं रेड्याचं रूप सोडलं 1, घोड्याचं रूप सोडलं 2, गाढवाचं रूप सोडलं 3, हत्तीचं रूप सोडलं 4, सिंहाचं रूप सोडलं 5 आणि स्वतः माणसाच्या रूपात आला. काही उपयोग नाही म्हणले. आपली जी ओरिजिनॅलिटी आहे ना तशी. आता जगामध्ये एक फॅड आलंय नमील माऊली, कॉपी करायची. कॉपी आपल्या संप्रदायामध्ये खूप फॅड आले ते प्रति इंदोरीकर असे काय. अरे बाबा गांधी एक ही होता है, बारंबार नहीं होता है. अपनी कॉपी लोग करे, हम क्यों किसी की और की कॉपी करे. काय उपयोग है. डुप्लीकेट माल बिकता नहीं कभी संसार में, याद रखना भैया. डुप्लीकेट माल के संसार में कोई कीमत नहीं है. जो भी कुछ है सेल्फ क्रिएटेड होना चाहिए. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करता आलं पाहिजे तुम्हाला. मी कशा करता सांगतोय. महिषासुरानं गाढवाचं रूप सोडलं, घोड्याचं रूप सोडलं, सिंहाचं रूप सोडलं, हत्तीचं रूप सोडलं, रेड्याचं रूप सोडलं, माणूस झाला मस्त चकाचक. का तर देवीला मी माझी बायको करेल म्हणून. अरे पण तू खरा कोण होता. खरा तो कोण होता. म्हशीचा पुत्र होता. आणि बसला कशात. झेंडे लावलेले रथाला, 1000 गाढव त्याला आहे. ते गाढव सुद्धा वळायला लागले. अरे बाबा तू मारायला चालला पण आम्हाला नको घेऊन जाऊ. ते गाढव सुद्धा इवळायला लागले. आणि गाढवाचं ओरडणं, गाढवाची एक जरी आरोळी ऐकली तर अपशकुन सांगितलंय ते शास्त्रामध्ये. लक्षात घ्या. शकुन काय आहे. एखादा ब्राह्मण सकाळी दृष्टीस पडला शकुन आहे. ब्राह्मणाचे वेदमंत्र कानावर पडले शकुन आहे. मासा घेऊन जाणारा व्यक्ती पाहिला शकुन आहे. पाण्यानं भरलेला अंडा पाहिला शकुन आहे. मंगूस पाहिला शकुन आहे. दही दूध विकणारी बाई पहिली शकुन आहे. याच्या उलट गाढवाचा आवाज ऐकला म्हणजे सगळं बिघडणारच आहे. ठिकाण मागायला चाललं आणि गाढवा घेऊन चालला, घोडे घेऊन जायचे तर. आणि महिषासुर रणामध्ये प्रवेश करता झाला. त्याच्यासोबत काही सेना आहे. ती सेना सगळ्यांसोबत युद्ध करू लागली. विष्णू परमात्मा ब्रह्मदेव महिषासुराची सेना देवसेनेसोबत युद्ध करू लागली. युत्युक्त्वं दारुणम चक्रम मोचो जगदंबिका शिरच्छिन्नं रथांगेण दानवस्य तदारणे. महिषासुर देवी समोर येऊन उभा ठाकला. सिंहावर बसलेली देवी आहे. क्रोधानं देवीचे नेत्र लाल झालेले आहे. क्रोधाच्या आवेशामध्ये देवी महिषासुराकडे पाहू लागली. तेव्हा महिषासुर म्हणता, हे देवी, हे सुंदरी, तुम कौन हो मैं नहीं जानता. कहाँ से आई हो. तुम्हारे माता पिता कौन है मैं नहीं जानता. लेकिन तुम मुझे भली भांति ही जानती होगी कि मैंने 10,000 वर्ष तक मेरू पर्वत पर तपस्या की और तुम्हारा कोई भी देवता विष्णु हो या शिव मेरे सामने नहीं टिक पाया. इंद्र भी मेरे सामने नहीं टिक पाया. मैंने त्रैलोक्य पर विजय संपादित की है. इसलिए मुझसे बेहतर पति तुमको कोई नहीं मिल सकता. तुम मेरी पत्नी बन जाओ. क्योंकि स्त्री का आभूषण ये सौंदर्य है. गुस्सा ये स्त्री को शोभा नहीं देता. बाई रागात चांगली दिसत नाही म्हणले. बाई सजल्यावर चांगली दिसते. कोण म्हणतंय. महिषासुर म्हणतंय देवीला. देवी रागात आहे ना. देवीची एकच इच्छा आहे फक्त हा जवळ आले की त्याच्या छातीवर पाय देते आणि याचं मुंडकच उडवते. अशी रागानं क्रोधाच्या आवेशामध्ये देवी आहे. सुंदरियों को गुस्सा शोभा नहीं देता. स्त्री का आभूषण तो सौंदर्य है. हे म्हणली, अरे मूर्खा, अरे मूर्खा, मी नारायणाची सुद्धा इच्छा करत नाही. त्या नारायणानं जर का इच्छा केली तर मी त्याची पत्नी बनते. माझं एक नाव आहे पुरुषाधीन राहणारी स्त्री. म्हणजे पुरुषाच्या अधीन राहत नाही मी. अशी प्राचीन प्रकृती आहे मी. अशी मी माया आहे. अशी जगदंबिका आहे. अशी आदिशक्ती आहे. अशी परांबा आहे. अशी सत्यांबा आहे मी. तो म्हणला नाही, मग युद्धच करावं लागेल. हा कर युद्ध. मग महिषासुर अपनी असली औकात पर आ गया. अब हम महिषासुर देवी सोबत युद्ध करायला आला. प्रचंड आवाज होने लगी. महिषासुर निकला माता रानी के साथ में युद्ध करने के लिए. उसने जो व्यक्ति का रूप धारण किया था, जो माणूस झाला होता, माणसाचं रूप सोडलं. रेड्याच्या रूपामध्ये देवी सोबत युद्ध करू लागला. देवीचं महिषासुराचं युद्ध चालू झालं. देवी महिषासुरावर जड पडू लागली म्हणून महिषासुरानं घोड्याचं रूप धारण केलं. सिंहाला लाता मारू लागला. गाढवाचं रूप धारण केलं. हत्तीचं रूप धारण केलं. सोनेनं देवांना मारू लागला. नोहे नोहे महिषासुर पुन्हा रेडा बनला. आणि शेवटी महिषासुर खूप काळ युद्ध चालल्यानंतर देवी क्रोधाच्या आवेशामध्ये आली आणि देवीनं हातामध्ये त्रिशूळ घेतला. महिषासुर मनुष्याच्या रूपामध्ये आला. जगदंबेनं सिंहावर बसल्या आपला उजवा पाय जो आहे
त्या उजव्या पायानं महिषासुराच्या छातीमध्ये लात मारली, महिषासुराला जमिनीवर पाडलं आणि आपला उजवा पाय महिषासुराच्या छातीवर ठेवून त्रिशूळानं महिषासुराचं शिर धडापासून वेगळं केलं, उसका शिरच्छेद कर दिया, महिषासुर का संहार कर दिया। बोलिए महिषासुर मर्दिनी माता की जय, बोलिए जगदम्बा माता की जय, बोलिए भक्त वत्सल भगवान की जय। महिषासुर का वध हो गया। महिषासुराचा वध झाल्याच्या नंतर ए बस झाकी है, हे बस झाकी है, खडगानं शस्त्रानं त्याचं धड देवीनं शरीरापासून वेगळं केलं देवीनं, भगवती देवीनं। मग महिषासुराच्या जाचापासून सगळी पृथ्वी जी आहे ती पृथ्वी मुक्त झाली, जगाच्या कल्याणाचं वर्णन केलं आणि महिषासुराच्या जागेवर सूर्यवंशातील शत्रुघ्न नावाच्या राजाला बसवलं, शत्रुघ्न नावाच्या राजाला राज्याभिषेक केला। पुढे आवर्जून वेळात वेळ देऊन उपस्थित राहिलेले वारकरी संप्रदायाची भगवी पताका देशाच्या कानाकोपऱ्यात फडकवण्यास हातभार लावणारे वारकरी संप्रदायाचे आधारस्थान म्हणून काशी केदारेश्वर संस्थानचे संस्थापक हरिभक्त परायण बाबागिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत। तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी कथा प्रवक्ते आंतरराष्ट्रीय कीर्तनकार विनोद शास्त्रीजी महाराज यांचे संतपूजन करावं। तर बाबांना विनंती आहे की त्यांचंही या ठिकाणी महाराजांच्या हस्ते संतपूजन होणार आहे। हरिभक्त परायण बाबागिरी महाराज यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या। हरिभक्त परायण बाबागिरी महाराज यांनी अथक परिश्रमातून काशी केदारेश्वर संस्थान हे खूप मोठी तिथे सुधारणा केलेली आहे। बोल अंबे मात की जय। त्यांच्यासोबत असणारे हरिभक्त परायण कृष्णा महाराज त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे। बोल रेणुका माता की जय। बोदेगाव ग्रामस्थ तथा रेणुका माता तरुण मंडळाचं हे 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षानिमित्त बोदेगाव ग्रामस्थ तथा मंडळाच्या सदस्यांनी महाराजांना येण्याचं निमंत्रण दिलं व त्यांनी ते निमंत्रण स्वीकार करून या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली। त्याबद्दल महाराज 2 शब्द बोलतील। त्यांना विनंती आहे की त्यांनी आशीर्वादापर 2 शब्द बोलावे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण आपल्या भारतवर्षामध्ये त्या आदिशक्ती भगवतीचा जागर आज सर्वत्र होतो। त्याच आदिशक्ती भगवतीचा हा शारदीय नवरात्र उत्सव समस्त ग्रामस्थ बोदेगावकर आणि विशेष करून रेणुका माता तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानामधून आज या ठिकाणी देवी भागवत कथा आपण श्रवण करत आहात आणि ज्यांच्या मुखरविंदातून आपण हे श्रवण करत आहात ते आमचे परमप्रेमास्पद परम आदरणीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचे नाळ देशाच्या बाहेर जरी गेले ते तुटू दिली नाही। संत वाङ्मय तसं जिवंत ठेवलं। श्रद्धेय श्री हरिभक्ती परायण
विनोद कृष्णजी शास्त्री. श्रद्धे महाराजांच्या मुखरबिंदामधून आपण श्रीमद दिव्य भागवत कथा श्रवण करत आहात. आणि मला असं वाटतं श्रावण महिन्यामध्ये अगोदरही तुम्ही कथा श्रवण केली ना. श्रावण महिन्यामध्ये महाराजांच्या मुखरबिंदातून आपण कथा श्रवण केलेली आहे. आणि रात्रीत जाता जाता कार्यक्रमाला जाताना मी रात्री ते बॅनर पाहिला आणि योगायोग असा की दुपारी काशी केदारेश्वरला श्रद्धेय महाराज कुंडलिक भाऊ असतील, देवा असतील, महाराजांच्या मातोश्री आणि अन्य काही भाविक काशी केदारेश्वरला आले आणि कथा श्रवण करण्यासाठी त्यांनी बोलवलं. मी पहिल्यांदा तुमचा आभारी आहे. एवढी सुंदर कथा आज श्रवण करण्याचं सौभाग्य मला लाभलं. मलाही वेळ होता. दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून आज मी या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी आलो. अतिशय उगवत्या वाणीमध्ये विद्वत्ता या सर्व गोष्टीचा संगम आणि समन्वय श्रद्धेय महाराजांमध्ये पाहायला मिळतो. म्हणून आज आपण मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने ही तुमचीच कथा आहे. महाराजांनी सांगितलं तुम्हाला महालक्ष्मीही होता येतं आणि कडक लक्ष्मी व्हायचं आहे. तुम्हाला दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने आज तुम्ही कथा श्रवण करत आहात. श्रद्धेय महाराजांच्या मुखरबिंदातून आणखी 4-5 दिवस शिल्लक आहेत. मोठ्या संख्येने इथे मंदिरात जागाही पुरायला नको. इथे मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, रेणुका माता तरुण मंडळ, मी सर्वांचाही ऋण व्यक्त करतो आणि श्रद्धेय महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो.